घेईन मी जन्म याजसाठी देवा, मॉनिटर मध्ये ट्रबल द्या. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भलती ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आणि कसायास न करीन धरियास, होईन उदास सर्व भावे. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. मोक्ष महाघरी कामारी हे दासी, मोक्ष महाघरी कामारी हे दासी. होय सांगोईसी तू का म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणिं मंडन मंडनानं. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया. पांडुरंगाकारो प्रथम नमः, पांडुरंगाकारो पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्वयापिनीं, विना पुस्तकधारिणीं भयदं जाड्यंधकारां पहां. हस्ते स्फटिकमालिकां विदधती पद्मासनीं संस्थितां. वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदं शारदां. जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. विठाल विठाल जय
याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, हरी नाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू, पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते, या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे तुम्ही सर्वजण ऐकताय ना. राजे, आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे. असा उपदेश करणारे वैराग्यराग्रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 5 चरणाचा नेहमीपेक्षा थोडासा लांबलचक, आता आरक्षणाचं उपोषणच लांबलचक होत चाललं, म्हटलं अभंग थोडासा लांबलचकच घ्यावा. नेहमीचा 4 चरणाचा असतो, त्या मानाने थोडासा 1 चरण वाढीवे. 5 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा गोड असा अभंग सेवेकरिता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराया पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतात. जगाच्या मालकाच्या दारात उभं राहतात आणि पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतात. विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्प असा परिहार द्यायचा तो असा. मराठा आरक्षणाच्या संबंधित मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी मौजे शेलू आणि सर्व राजीव गांधी नगर मित्रमंडळ आणि या परिसरातील सर्वच उपोषणाला बसलेली मंडळी, माझे मराठा बांधव, आणि केवळ मराठा समाज नाही तर मराठा समाजाला सहकार्य करण्यासाठी सर्व जाती धर्मातील सर्व माझे समाज बांधव, या ठिकाणी शासनाला वेळ दिला होता. त्या वेळेत शासनाने मराठा समाजाला आरक्षण न दिल्या कारणाने गावागावात संतप्त झालेली मराठा समाजाची भावना, दुखावलेलं अंतःकरण, संतप्त झालेले मराठे आणि त्यातून साखळी उपोषण प्रत्येक स्तरावर प्रत्येक भागामध्ये विभागामध्ये सलकल्ला साखळी उपोषण तरुणांचं चालू आहे. आणि या ठिकाणी 41 जणांनी साखळी उपोषणाला प्रारंभ केलेला आहे आणि आज उपोषणाचा 4था दिवस आहे. आणि माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे. आज 7वा दिवस आहे आणि आपल्या येथे आज तरुणांचा 4था दिवस आहे. त्यामध्ये श्री एकनाथ भाऊ बोरुळ, श्री जयसिंग भाऊ शेळके, त्याचप्रमाणे महाराष्ट्र भूषण आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तीपरायण परम आदरणीय प्रसादजी महाराज काष्टे आणि श्री भाऊसाहेबजी भाऊ झौल, या 4ही मराठा बांधवांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कदाचित खवणे महाराज आपण मेल्यानंतर लोक आपल्या 10-5 पुण्यतिथ्या घालतील, ते बी घालतील की नाही याच्यात मला शंका येते. का आजपर्यंत आम्ही आमच्या प्रपंचासाठी झटलो, आम्ही आमचेच घर भरण्यासाठी पळालो, पण जे जे उपोषणाला बसलेत आणि ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खरोखर प्राणपणाला लावले, त्या तरुणांना आणि त्या व्यक्तींना समाज चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कधीच विसरणार नाही, अजिबात विसरणार नाही. जे स्वतःसाठी जागतात ते लाकडात जाळले की मरून जातात, पण ज्यांचं जगणं समाजासाठी असतं ते चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत जगतच असतात. विठ्ठल आदरणीय प्रसाद महाराज काष्टे यांचा 2-4 दिवसात पूर्वी फोन आला आणि महाराजांना म्हणे ताईंची तारीख हवी.
पण नंतर त्यांनी एक वाक्य वापरलं बरं का, महाराज एक मराठा लाख मराठा बरं का. म्हटलं टेलर आईची चोळी शिवत असताना कधी शिलाई घेत नाही. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला. टेलर असेल तो गावात सगळ्यांचे पैसे घेतो, पण स्वतःच्या जन्मदाते आईची चोळी शिवायची असेल तर कोणताही टेलर पैसे घेत नाही, शिलाई घेत नाही. आणि जो शिलाईचे पैसे घेतो मग तो ते टेलर, त्या आईचा पुत्र नाही. म्हणून संप्रदायाचं सुद्धा वळण आहे आणि संस्कार आहे. तीर्थातलं कीर्तन असेल आणि त्यात मराठा बांधवासाठी माझ्या आतापर्यंत पळालो गड्या धर्मासाठी, पण आज 2 महिने प्रत्येक कीर्तनकार पळतोय तो फक्त जातीसाठी. आणि हे वाक्य काळजात उतरून घ्या, मराठा आरक्षण मिळेल ते मिळणारच, त्यांच्या छातीवर बसूनच घ्यायचंय. आता अभी नहीं तो कभी नहीं, बचेंगे तो और लढेंगे, सिर सलामत तो पगडी 50. आतापर्यंत घराच्या बाहेर न निघणारा मराठा समाज एकत्रित आलाय आणि कोटीच्या संख्येने आलाय. म्हणून एक मराठा लाख मराठा नाही तर एक मराठा कोटी मराठा कोटीच्या संख्येने आला. ज्या ज्यावेळी मराठा समाज एकत्रित आला त्यावेळी निश्चित इतिहासच घडला, निश्चित इतिहास घडला. आणि हा 2 कोटी मराठा समाज एकत्रित येऊन जगाच्या इतिहासात, आज जर तुम्ही गुगलला सर्च केलं ना, जगातील सगळ्यात मोठी विराट झालेली सभा सराटी आंतरवलीची. आपल्या महाराष्ट्राचा, मराठा समाजाचाच नाही तर सकल महाराष्ट्राचा स्वाभिमानी विठ्ठल मराठा समाजाला आरक्षण भेटेलच, भेटणारच आहे, घेणारच आहोत. ते आमच्या वाट्याचं काय भीक मागत नाही तुमच्या दारामध्ये, आमच्या वाट्याच येते. पण एक वाक्य काळजात उतरून घ्या माझ्या दादांनो, मराठा समाजाला आरक्षण मिळेल, पण मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत तळागाळात जाऊन, खेड्यापाड्यात जाऊन, वाडी वस्तीवर जाऊन जर आरक्षणा संदर्भात जनजागृती करण्याचं काम जर सगळ्यात जास्त कोणी केलं असेल तर ते वारकरी कीर्तनकारांनी. हे वाक्य कधी विसरून चालणार नाही. फक्त मराठा समाजातलेच कीर्तनकार बोलले नाही तर सगळ्या जाती धर्मातले कीर्तनकार मराठा आरक्षणावरती कीर्तनातले 10-10 मिनिट का होईना देत होते. म्हणून ज्या ज्या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे या ठिकाणी अनेक सप्ते झाले. सराटी आंतरवली 40 दिवसाचा डबल कीर्तन झाली. आम्ही बाबा लोक, बुवा लोक फुकट कोणाच्या घरी जात नाहीत, आम्ही चहा सुद्धा कोणाचा फुकट पित नाहीत. पण मराठा आरक्षणाच्या आणि उपोषणाच्या या कीर्तनाला, साखळी उपोषणाला प्रत्येक ठिकाणी आम्ही डिझेल आमच्या पदरून टाकून गेलो, पण प्रत्येक कीर्तनकार त्या ठिकाणी गेलाच आणि कीर्तनाची सेवा मराठा आरक्षणाला समर्पित केलीच. आज आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, आमच्या मार्फत, आमच्या वारकरी संप्रदायाचं भूषण, महाराष्ट्र भूषण आदरणीय प्रासादजी महाराज काष्टे या ठिकाणी उपोषणाला बसले. खरं तर प्रत्येक मराठ्याचं कर्तव्य, नाही तर आजपर्यंत आम्ही म्हणतच होतो, मनोज दादा आप आगे बढो हम तुम्हारे साथ है. माग काय गौऱ्या याचायच्या नाहीत आपल्याला, त्यांच्या माग नाही तर बरोबरीनं उभं राहणं गरजेचं आहे. आणि आज समाजात महाराज ती भावना सुद्धा जागृत झाली. आज प्रत्येकाला वाटते की मीच मनोज दादा जारांगे पाटील आहे की काय. आज आमच्या अनेक तरुणांनी स्वतःची आत्महत्या करायला सुद्धा घाबरले नाहीत. आता आत्महत्या करणं ही चुकीची गोष्ट आहे, त्यांनी केली खरोखर, काहींनी केली, पण त्याला सुद्धा तितकी धमक लागते. काहींनी टाकीवरून उडी मारली, काहींनी टावरवर जाऊन उपोषण केलं, त्याला तेवढी धमक सुद्धा लागते आणि जिद्द सुद्धा लागते. लहरों से डर के नौका पार नहीं होती, लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. विठ्ठल आणि या हरिकीर्तनासाठी उपस्थित पंचक्रोशीतील सर्व भाविक वृंद, मराठा समाज, त्याचबरोबर सर्व जाती धर्मातील माझे समाज बांधव आणि मराठा आरक्षणाला पुढाकार घेऊन सर्व मराठ्यांना साथ देणारे, पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे सर्व जाती धर्मातील माझे, या महाराष्ट्राची शिकवणच आहे ती. खरं तर महाराष्ट्रात आणि संप्रदायाने कधी जातीचा भेदही केला नाही, पण आज मराठा समाज हक्काचं आरक्षण मागतोय. एक वाक्य मी फार प्रामाणिकपणाने बोलते बरं का. खरं तर मी माझ्या कोणत्याच कीर्तनात लाईव्ह आणि कॅमेरा लावूच देत नाही, नाहीतर म्हणताल इथेच कसे काय लावू दिले. आता सगळ्याच ठिकाणी साखळी उपोषणाला लाईव्ह कॅमेरे चालूच आहेत, त्यामुळे मी तुम्हाला काहीच म्हटले नाही बरं का.
माझा पर्सनल एक कॅमेरा असतो, तो सतत माझ्या सोबत असतो. पण इथे सगळे माझेच असल्यामुळे मला काही ना म्हणण्याची काही गरज या ठिकाणी पडलीच नाही, कारण सगळे माझेच आहेत आणि सगळे आपलेच आहेत. खरं तर मराठा समाजाने आरक्षण मागितलं हे 2 रुपये किलोच्या तांदळासाठी आणि 5 रुपये किलोच्या गव्हासाठी. आजपर्यंत मराठा समाजाने आरक्षण कधीच मागितलं नाही. कुठेतरी आजपर्यंत गुणवंत विद्यार्थ्यांवरती निश्चित अन्याय होतच होता. मी सोपं उदाहरण सांगेन, कुणाच्या भावना दुखवण्याचा अजिबात माझा मानस नाही. मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते, पण तुम्ही काय ऐकताय याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. त्यामुळे माझं बोलणं ऐकलं की लगेच खालून प्रत्युत्तर देण्याचं अजिबात कारण नाही. एखादा 80% मार्क 60% मार्क मिळवणारा एखादा विद्यार्थी पोलीस अधिकारी होत असेल, 60% मिळवणारा एखादा विद्यार्थी पोलीस अधिकारी होत असेल आणि 90% मार्क मिळवणारा एखादा हुशार विद्यार्थी आरक्षणाअभावी मेरिट मध्ये येऊन सुद्धा परीक्षा त्याला पैसे भरण्यासाठी पैसे नसतील, आरक्षणाअभावी 90% मार्क पाडणारा विद्यार्थी, हुशार विद्यार्थी आरक्षणाअभावी जर पाठीमागे येत असेल, पैशाअभावी मार्क मिळून सुद्धा, हुशार असून सुद्धा केवळ आरक्षणाअभावी आणि पैशाअभावी तो जर बेरोजगार होत असेल आणि पोटा पाण्याची व्यवस्था म्हणून काहीतरी रोजगार करायचा, तो चुकीच्या मार्गात जात असेल, जाऊनही पण चुकीच्या मार्गात जात असेल, तो चोरी करत असेल आणि दरोडे टाकत असेल, तर असा 90% पोलीस 90% चोर 60% पोलिसाला सापडायचा कधी? ऐका, समजून घ्या आणि विचार करा. कुठेतरी गुणवंत विद्यार्थ्यांवरती सरकारकडून निश्चित अन्याय घडतोय आणि त्या अन्यायाच्या विरोधात मराठ्यांनी पुकारलेलं बंड म्हणजे मराठा आरक्षण. या ठिकाणी हरी कीर्तनासाठी उपस्थित पंचक्रोशीतील सर्व भाविक वृंद, त्याचप्रमाणे परिसरातील सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, या ठिकाणी एक एका गुणी बळी रे. माझ्याही पेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने बरेच जण या ठिकाणी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत. त्यामध्ये प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आपल्या परिसराचं वैभव आदरणीय रामायणाचार्य तथा भागवताचार्य बापूसाहेबजी महाराज खवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मृदंगाची साथ करण्यासाठी आदरणीय मृदंग विशारद कार्तिकजी महाराज हिंगणे, त्याचप्रमाणे गान कोकिळा संगीत विशारद रामेश्वरजी महाराज पवार, गान कोकिळा आपल्या सेलू परिसराचं भूषण माऊली महाराज खवणे आणि इतरही माझे ज्ञात अज्ञात सर्व भजनी मंडळी, वारकरी मंडळी, माझ्याही पेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने आपण सर्वजण श्रेष्ठ आहात. हम नाम के नहीं, हम तो हरिनाम के प्रेमी हे, या एका तत्वावरती आता नावात काय आडलंय, विनेकरी बाबा असतील, इकडे शेवटचे टाळकरी, क्षमा असावी, तुम्ही रुसणार तर नाही ना नाव घेतल्यावर, मला सिग्नल देत राहा बरं का. बरेच चेहरे ओळखीचे आहेत पण मी नाव बऱ्याचदा विसरून जाते. विनेकरी महाराज असतील, त्याचप्रमाणे बाल वारकरी असतील, वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, या बाल वारकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हरिकीर्तनासाठी उपस्थित माझे पतिराज परम आदरणीय भागवताचार्य रामेश्वरजी महाराज सवणे, सर्व श्रोते सज्जन माईबाप, या सर्वांच्या मुळे या कार्यक्रमाला आलेली भव्यता आणि दिव्यता. विठ्ठल आता इतर ठिकाणी कीर्तन होतात ती वेगळी असतात, पण मराठा आरक्षणाच्या संदर्भात जेवढी कीर्तनं झाली, या कीर्तनाचा बेस पॉइंट आणि कीर्तनाचा विषय वेगळाच आहे आणि सर्वांना ज्ञात आहे. न बिरला न बाटा, न बाटा न टाटा, न बिरला न बाटा, न बाटा न टाटा, अरे कुणबी मराठा हाच या महाराष्ट्राचा खरा बायोडाटा. कुणबी मराठा हाच या महाराष्ट्राचा खरा बायोडाटा. वारकऱ्याच्या गळ्यातील माळ म्हणजे मराठा, कीर्तनातील टाळ म्हणजे मराठा, महाराष्ट्राची नाळ म्हणजे मराठा, एक मराठा. तुम्ही सगळेच उपोषणाला बसले का काय? मग तुमचा आवाज कस काय कमी पडायला लागला? हे आवाज कमी नाही पडला पाहिजे, बॅटरी डाऊन नाही झाल्या पाहिजेत. एक मराठा, एक मराठा, शोभाची तलवार मराठा.
तलवारीची धार मराठा, अरे शत्रूवर केलेला वार मराठा, झेंडा अटके पार मराठा, एक मराठा, एक मराठा, सह्याद्रीचा थाट मराठा, स्वराज्याचा घाट मराठा, एक साथ दौडले वीर, एक साथ मराठा, एक मराठा, एक मराठा, विठ्ठल मराठा या शब्दाची व्याख्या संकुचित करू नका. 18 पगड जातींना संबोधन आहे ते मावळा मराठा. आजही राष्ट्रगीतामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख असा येतो. पंजाब सिंध गुजरात महाराष्ट्र नाही येत. मग तिथं का भांडणच केले का आपण? मराठा. अगदी मद्रासी गॅझेट मध्ये तुम्ही पाहताल, सातारा गॅझेट मध्ये सुद्धा मरहट्टा, अरे मरेल पण वाकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही, आणि शेवटचा क्षण असा आला तर युद्धापासून कधी हटणार नाही. त्याचं नाव म्हणजे मर्द मराठा. पूर्वीच्या काळात आपली पूर्वज ज्यावेळी लढाईवर जायचे, आजही माझ्यापेक्षा तुम्ही सर्वजण तज्ञ आहात आणि इतिहासाचे संशोधक आहात, तेवढ्या बाबतीत तुमच्या तुलनेत अभ्यासाने साधनेने मी फार छोटंसं लेकरू आहे. कीर्तनात बसले काही वडिलांच्या वयाचे, काही आजोबांच्या वयाचे, काही माझ्या भावाच्या वयाचे, इकडे काही माझ्या आजीच्या, आईच्या आणि बहिणीच्या वयाचे आहेत. कदाचित मला राजकारणातलं कमी कळतं बरं का, माझ्यापेक्षा तुम्ही अभ्यासू लोक आहात. आपले पूर्वज 6 महिने लढाईला जायचे आणि उरलेली 6 महिने शेती करायचे. 18 पगड जातींना संबोधना, मी एक एक मुद्दा तुमच्या समोर मांडणारी. 18 पगड जातींना संबोधन आहे मावळा मराठा. साडी, कोळी, तेली, तांबोळी, कहार, महार, सुतार, चांबार, कहार, लोहार, नावी, वाणी, कैकाडी, भील, ब्राह्मण, कुणबी, धनगर, हाटकर, 18 पगड जातींना संबोधन आहे ते म्हणजे मावळा मराठा. जो समाज तलवार चालण्यामध्ये तरबेज होता, युद्धाचं प्रशिक्षण, हातामध्ये तलवार घेऊन दुर्जन विचाराचा निपात करण्याची धमक ज्याच्या रक्तात होती, आमचे पूर्वज छाती ठोकपणे आणि स्वाभिमानाने सांगायचे की आम्ही मराठी आहोत म्हणून. एक 50 ते 100 वर्षाचा काळ जर तुम्ही उलगडला, आता माझा जन्म नाही आणि तुम्हाला कळत नाही, 50-100 वर्षाचा काळ जर उलगडला तर पूर्वी प्रत्येकाच्या जाती समोर मराठा सुतार, मराठा कुंभार, मराठा कुणबी, मराठा लोहार ही ज्याची तिची जात लावलेली असायची. म्हणून आपण पूर्वीचे कुणबीच आहोत. पण मराठे का झालो मग? औरंगजेबाच्या सुद्धा चरित्रामध्ये उल्लेख येतो, कितने मराठे आये हे. एकदा बादशाह बिघडला आणि त्याच्या सेनापतीला विचारू लागला, अरे क्यों शिवा थकता नहीं, क्यों शिवा झुकता नहीं, क्यों शिवा परास्त नहीं होता. त्याच्या एका सैनिकानं, नोकराने त्याला उत्तर दिलं, हुजूर शिवा के पीछे उसके मराठों की फौज है, इसलिए वो शिवा परास्त नहीं होता. अरे मराठों की फौज जब चलती है तो कभी रुकती नहीं, मराठों की फौज जब चलती है तो कभी झुकती नहीं. मराठों की फौज जब चलती है तो कभी रुकती नहीं. और सबसे गजब की बात है, मराठों की फौज जब चलती है तो आजकल के बेईमान नेताओं की तरह पैसों से बिकती नहीं, इसलिए शिवा की हार कभी नहीं हो सकती. अरे इमानदारीचा कळस आहे त्याच्या रक्तांमध्ये. आम्ही इमानदारीला जागतोत माईबाप. मरायचा प्रसंग आला तरी हरकत नाही, पण इमानदारीला जागणारी माणसं आहोत आम्ही, आणि त्यांचं नाव आहे मराठा. 18 पगड जातींना संबोधन आहे मावळा मराठा. मग त्यात कुणबी कसं झालं आणि मराठा म्हणजे काय? मग आम्ही मराठा कधी होतो आणि कुणबी कधी होतो? मग का कुणबीचा मराठा झाला का मराठाचा कुणबी झाला? महाराष्ट्रामध्ये आणि मराठी मातीमध्ये जो जो व्यक्ती राहतो तो प्रत्येक व्यक्ती मराठाच आहे. मराठा पाटलाईने उड्या आणायच्या नाहीत, आम्हीच मराठा आहोत फक्त. 18 पगड जातींना संबोधन आहे ते म्हणजे मावळा मराठा. आजही तुम्ही विदर्भामध्ये गेलात तर कुणबी मराठ्याच्या त्या ठिकाणी 50 जाती आहेत मराठ्यांच्या, आणि त्यातले आपण एक कुणबी मराठा
विठ्ठल खर तर आरक्षणाची झळ आणि आरक्षणाची गरज साधू संतांना सुद्धा भासली. बंड पुकारलं. जी जाती व्यवस्था होती, वर्ण व्यवस्था होती, त्या जातीच्या विरोधात पहिलं बंड पुकारलं. आणि बंड पुकारून शिंप्याच्या जातीला कीर्तन करायचा अधिकार नाही, या विरोधात बंड पुकारणारे पहिले वारकरी संप्रदायाचे संत श्री संत नामदेव महाराजांनी शिंप्याच्या जातीने कीर्तन केलं तर काय महाप्रलय येतं. बंड पुकारलं आणि कीर्तन केलंच. सर्व जाती धर्मातील संत आले. आता त्यातही पहा तुम्ही, तुकोबाराय, तुकोबारायचं प्रमाणच आहे. तसं आडनाव पाहिलं तर मोरे, पण तुकोबाराय दाखला देतात आमच्या जातीचा कुणबी, बरे देवा कुणबी झालो, नाहीतरी दंबे असतो मेलो. मग विदर्भामध्ये गेलात तर तुम्ही तुकोबारायची जात पडते ती. तुकोबाराय कोणत्या कॅटेगरीत मोडतात? मी माईक घेऊन खाली येऊ का? तुकोबाराय मराठा आहेत. तुकोबाराय म्हणतात आम्ही कुणबीत. तुकोबारायचं आडनाव मोरे. विदर्भामध्ये गेला तर तुकोबाराय ओबीसीच्या कॅटेगरीत मोडतात आणि मराठवाड्यात आणली तर तुकोबाराय ओपन मध्ये मोडतात. साधू संतांची प्रमाण आहेत. मला जास्त तोंड जोडून सांगायची गरज पडणार नाही. विठ्ठल खर तर हा पहिला शब्द आहे. मराठी शब्दकोशामध्ये तुम्ही तपासला तर कुळव बी, कुळव म्हणजे ज्याने जमीन नांगरली जाते ते साधन. आता मला शेतीतलं जास्त काही सांगता येणार नाही. माझे पती कीर्तनकार आहेत. जरी असले तरी का शेतकऱ्याचीच पोरगी, मी शेतकऱ्याची सुने. थोडंफार मला माहिती, पण पूर्वीचे फारसे शब्द मला माहिती नाही. मराठी शब्दकोशाचा जर तुम्ही विचार केला तर अपभ्रंशित शब्द आहे तो म्हणजे कुणबी. पहिला शब्द आहे कुळव आणि अधिक बी. कुळव म्हणजे ज्याच्या सहाय्याने तुम्ही शेती नांगरून काढतात. शेती नांगरून काढण्याचं आणि व्यवस्थित करण्याचं साधन म्हणजे कुळव. आता अनेक साधन आले, तो भाग वेगळा असेल. कुळव म्हणजे ज्याच्या सहाय्याने तुम्हाला जमीन नांगरायची आणि एकदा जमीन नांगरली, पाऊस पडला, शेतकऱ्याने मोसम साधला, वापसा झाला व मग बी टाकायचं, ते पेरायचं आणि त्याच्यापासून पीक उगवतं, त्याच्यापासून माल साध्य करायचा आणि त्याच्यावर अख्ख्या जगाला पोसवायचं, हे काम शेतकऱ्याचं. कुळव अधिक बी, जमीन नांगरून काढणं, बी पेरणं, त्याच्यापासून पीक पिकवणं आणि त्याच्यापासून जगाचा पोशिंदा, जगाला पोसवणं. कुळव अधिक बी, जमीन नांगरून काढणं, बी टाकणं, पेरणं, माल काढणं, जगाला पोसवणं. जमीन नांगरणं, बी टाकणं, माल काढणं, जगाला पोसवणं, हे कुळव बी. कुळव बी, कुळव बी अपभ्रंश झाला. त्यातलं लई गेलं, वही गेलं, त्याच्या जागी बाणाचं न आलं. धनुष्यपणाच्या वाट्याला अजून कळालं नाही मला. विठ्ठल कुळवबी, कुळवबी याचं झालं कुणबी. कुणबी महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्तीच मराठा आहे, पण मराठाच्या पुढे प्रत्येकाची विशिष्ट जात लागलेली आहे. म्हणून ज्याचं आणि त्या शेतीचं नातं आहे, ती माती जो कसतो, कुळवबी. कुळवबी याचा अपभ्रंशित शब्द आहे, तो म्हणजे कुणबी, म्हणजे कुणबी मराठा. विठ्ठल म्हणून 1902 मध्ये दुसऱ्यांदा कायदा आलता मराठा सर्वांच्या बाबतीत आरक्षणाचा. बहुजन समाजातील सगळ्या व्यक्तीला आरक्षण भेटलं पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांच्या दरबारात तो कायदा स्वातंत्र्याच्या चळवळीनंतर दोनदा येऊन गेला. सगळ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. खरं तर हे आरक्षण मागेच भेटायला पाहिजे होतं. आज काही म्हणतात तुम्हाला 50 एकर जमिनी 25 एकर जमिनी, काय मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे? तो काळ बदलला माईबाप. आता तो काळ बदलला. इथं प्रत्येकाची शेती जर तपासली ना तर प्रत्येकाला मला वाटतं क्वचित बोटावर मोजणे इतके सापडतील ज्यांना 10 आणि 15 एकर शेती. आज माझ्या घरात वाटणी झाली तर माझ्या एकटीच्या वाट्याला 1.5 एकरी का 2 एकरी तेही मला सांगू शकत नाही मी. आज एका हेक्टरवर आपला समाज आला. जमिनी भरपूर होत्या, लोकसंख्या वाढत गेली.
डिवायडेशन होत गेलं, लोकसंख्या वाढत गेली, जमिनीचे तुकडे होत गेले आणि प्रत्येकाच्या वाट्याला आता 2 एकर 1 एकर 1.5 एकर काही तर भूमिहीन झालेत. म्हणायला कुणबी मराठा आहेत, काही भूमिहीन झालेत. आणि एवढ्या त्या एवढ्याशा जमिनीमध्ये 1 हेक्टर जमिनीमध्ये त्यात पाऊसही वेळेवर पडत नाही, माल वेळेवर उगवेना. एक वाक्य बोलू, शेतकरी कालही राजा होता, आजही राजा आहे, तो उद्याही राजा राहणार, त्याचा हात कोणी धरू शकत नाही. पण पुढचं गोड वाक्य ऐका, फार धोका आहे बरं का या वाक्यामध्ये. त्याला 2 गोष्टी टाइमवर भेटल्या तर, निसर्गाने त्याला योग्य वेळी योग्य साथ दिली तर शेतकऱ्याचा हात कधीच कोणी धरू शकत नाही. आणि सरकार मायबापानं त्याच्या शेतमालाला योग्य वेळी योग्य भाव दिला तर शेतकऱ्याचा हात कधीच कोणी धरू शकत नाही. पण नेमकं आमचं असं झालं, माय झाली भगवतीन, बाप झाला मारुती. अरे एका एका हेक्टरवर आपण आलो, 1.5 1 एकरावर आपण आलो आणि त्या 1 एकरामध्ये पाऊस नीट पडाना, हाय त्या मालाला सरकार नीट भाव देना. आता त्या शेतीमध्ये त्या कुणबीने, त्या मराठ्याने नेमके लेकराचं शिक्षण करायचं, पोरीचं लग्न करायचं, म्हाताऱ्या मायबापाचा आजारपण करायचं का स्वतःचा प्रपंच चालवायचा? काय करायचं मायबाप? स्वतःच्या सुखासाठी आजपर्यंत मराठा समाजाने कधीच आरक्षण मागितलं नाही. आणि माहिती, आम्ही जर अप्पलपोटे असतो ना, अप्पलपोटा तो असतो जो पंक्तीला साऱ्याच्या आधी बसतो. जर मराठा समाज अप्पलपोटा असता तर पंक्तीला आधी आरक्षणाच्या बसला असता. नाही, आधी जो दुसऱ्याला जेव घालतो तो उदारे. विठ्ठल आधी दुसऱ्याला पंक्तीला जेव घातला. आता तुमचं पोट भरलं ना, आता जेवायची बारी आमची. समजदार को इशारा कापी, तुम्ही रेंज मध्ये राहा गड्या. मुळात माझं कीर्तन 4G घेऊन बसलं त्यालाच कळतं मी 2G ला 3G ला नेटवर्कच देत नाही. त्यांचे दृष्टांत सिद्धांत शेवटपर्यंत डाउनलोडच होत नाहीत. ते गोल बिंगत राहते तर मधीच त्याला नेटच पुरत नाही. विठ्ठल पहिली पंगत झाली, आता बसायची बारी आमची. आम्ही बसलोत ना, आता वाढायचं काम ज्यांचं पोट भरलंय ना त्यांनी करणं गरजेचं आहे. पण महाराष्ट्रातून प्रतिसाद भेटला मायबाप. जर मराठा आरक्षणाला समाजाचा विरोध असता तर मला असं वाटतंय माझ्या हटकर धनगर बांधवांनी कधी सराटे अंतरवाली झालेल्या त्या विराट सभेला सपोर्ट केलाच नसता आणि पाठिंबा दिलाच नसता. अरे मुस्लिम बांधवाचा सुद्धा सपोर्ट होता आणि बौद्ध बांधवाचा सुद्धा सपोर्ट होता. एवढी उदारता फक्त महाराष्ट्राच्या मातीतच दिसू शकते तुम्हाला. विठ्ठल म्हणून कुणबी आणि मराठा हे वेगळे नाहीत. कुणबी आणि मराठा हे एकच आहेत, अपभ्रंशित शब्द. आणि या मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण जे त्याच्या हक्काचंच होतं हे आधीच मिळायला हवं होतं. पण आज हक्काविषयी मराठा समाज जागरूक झालाय आणि कधी नव्हे तो एकदा जवळ आलायत ना. आता एकदा आलात ना, आ भी नाही तो कभी नाही. आता फक्त माघार घ्यायची नाही गड्या कोणी. बऱ्याच जणांचा पोटसूळ उठत होता आणि बऱ्याच जणांनी 2-2 पार्ट्या करायची सुद्धा मजाल झाली, त्यांची हिंमत झाली. पण तरी सुद्धा कधी न फुटणारा मराठा. खरंच आपण आपली इकी दाखवली बरं का. इकीचे बळ. जोपर्यंत झाडूच्या काड्या एकत्रित येते तोपर्यंत झाडू अख्ख्या गावाचा कचरा साफ करतो. पण ज्या दिवशी झाडूच्या काड्या विभक्त होतात, डिवायडेशन होतं, त्या दिवशी झाडू कचरा साफ करणाऱ्या झाडूचाच कचरा झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आणि आज सगळा समाज एकत्रित आलाय. आज सगळ्या माहिती तुम्हाला, आज सगळ्या मराठा समाजाची पंढरी आपली सराटी अंतरवालीत होऊन बसली. इथं पैसे देऊन लोक सभेला येत नाही, तो साऱ्या गाड्या रिकाम्या गेल्या, काचा फुटल्या, काही चष्म्याच्या भीतीनं आता देव देव म्हणायला लागले. तर इथं गाईचं दूध पिऊन अक्कायला ना, गाडवीच्या दुधानं काय होत असते. विठ्ठल एक गोड वाक्य बोलू. हा आडमुठा आंदोलन नाही. हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून, कायद्याचा अभ्यास करून आणि शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने केलेलं आंदोलन. आजपर्यंत ज्या एकही आंदोलनाला कुठं गाल बोट लागलं नाही. पण एक वाक्य लक्षात घ्या, सगळ्या देवांमध्ये आपण शांत देवता आणि लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे महादेवाकडे पाहतो.
एवढा भोळा येतो. स्वतःची बायको जरी मागितली तर भक्ताला बायकोही देऊन दे. पाहुणी भक्तनाथा प्रभुदेवी आपोली कांता देताना काहे मागे पुढे उदारती भुवन कोकणे पाहुणी भक्तनाथा आपोली कांता देताना काहे मागे पुढे उदारती सगळ्यात भोळं दैवत आहे. तुम्ही प्रसन्न करा, लवकरच प्रसन्न होते. किती राग आणण्याचा प्रयत्न करा, भोलेनाथांना राग येत नाही. पण लक्षात घ्या, ज्याला राग येत नाही त्याला आला की तो जाळल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक गोष्टीच्या 3 डिग्र्या असतात. प्रत्येकाची सहन करण्याची सहनशीलता असते. पहिल्यांदा पदर पसरून मागितलं, नाही दिलं. 30 दिवस दिले होते. पण मराठा केवढं उदार अंतकरणे, गड्यांना 10 दिवस शिल्लक दिले. 10 दिवस, तब्बल 40 दिवस दिले. आणि ते 40 दिवस जाऊन आज 7वा दिवस आहे उपोषणाचा. 7वा दिवस आहे माईबापाच. आमचा अंत पाहू नका आणि वाटेलाही कोणी जाऊ नका. आमच्या वाटेत जर आडवे येताल, ही आमच्या हक्काची लढाई आणि वाटेची लढाई, ही नियमाला धरून केली लढाई, आडमुठी लढाई नाही. राग येत नाही पण त्याला जर खवळण्याचा प्रयत्न कराल तर मग 3रा नेत्र उघडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल माझं तर आता लाईव्ह कीर्तन चालू आहे. बस काय व्हायचं ते होईना. आता काय होय ते फक्त कीर्तनच बंद पडते ना. ज्याने चोच दिली म्हणताय तो दाना देतो. एवढ्या माझ्या मराठा समाजात 18 पगड जातीच्या समोर आणि माझ्या श्रोते माईबापाचं उदार अंतकरणात नसताना लहान तोंडी मोठा घास, पण एक वाक्य बोलते गड्या. भले तुम्ही 145 माना नाही तर 148 माना, तुम्ही मानत असाल हो, पण एक गोड वाक्य बोलू का? मला अजूनही वाटतंय मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठ्यांची राजकीय कुस अजूनही वांजच आहे. अजूनही वांजच आहे. कोणी दिला काल राजीनामा, कोण दिला आज राजीनामा, हे भेऊन येतं. म्हणते ना धाका भेनं भूत पळत, तशी गत झाली. तुम्ही राजीनामे दिलेत पण ते मंजूर तर व्हायला पाहिजेत ना. जर द्यायचे असते तर मग याच्या आधीच दिले असते ना. का आम्हाला पोरकं सोडलं? असं म्हणतात जातीसाठी माती खायची वेळ आली तरी मागे पुढे पाहू नका. हे जातीसाठी नाही पण वरचेवर माती खातेतच. याचं संशोधन होणं गरजेचं आहे. इथं आमदाराचा पोरगा आमदार होतोय, खासदाराचा पोरगा खासदार होतोय. अरे तुमच्या 5-5 पिढ्या आम्ही तुम्हाला निवडून दिलं. आमच्या जीवावर तुम्ही राजकारण केलं. आज तुमचे पोरं परदेशात शिक्षण घेतायत आणि आमचे चटाया गोळा करतायत. कधी जनाची नाही तर मानाची तरी वाटू द्या लाज. आजपर्यंत माझ्या भोळ्या बाबड्या समाजाचा गैरफायदा घेतला, पण आता जागृत झालात ना, अजिबात नाही. आपले पोरं परदेश देशात गेली पाहिजे, ह्या अवलादीनं चटाई उचलले पाहिजेत. आता यासाठी तुम्ही जागरूक होणं गरजेचं आहे. फक्त एकत्रित आलात ना माझ्या दादांना, आता शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं. मर हट्टे, मरणार पण मागे हटणार नाही. आणि मुळात तो अभंगच या ठिकाणी निवडलाय मी. पण सगळी प्रस्तावना करता करता मला वाटतं 9:15 वाजले अभंगावर यायला. प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या प्रस्तुत अभंगाद्वारे संतश्रेष्ठ तुकोबाराया प्रतिज्ञा करतायत जगाच्या मालकाच्या दारात उभं राहून. आज प्रतिज्ञा कोणाही बावळट करतो, या प्रतिज्ञेला अजिबात मोल नाही. भाजीत मीठ कमी पडलं, बायकोला सांगायची ज्याची हिंमत होत नाही, तो गल्लीत उभं राहून प्रतिज्ञा करतो. याला अजिबात किंमत नाही. असे प्रतिज्ञा करणारे किती गे आले तर किती बी गेले. आता बंगले जाळलेत, काही काही भीतीनं बंगल्याच्या बाहेरच निघाना तो. विठ्ठल फक्त विनंती असेल माझी, ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, धमक होती म्हणून केलं, विनंती असेल, इथं थोडस खर्चटलं माणसाला तर घंटाभर करमत नाही. अहो स्वयंपाकाला उशीर झाला थोडासा, नवरा तांबे फेकून बायकोला आणतो.
4 दिवस झाले इथं ज्यांच्या पाण्याचा घोट मुखामध्ये नाही, आणि मनोज दादा जारांगे पाटील यांनी इथं आयुष्यात किती उपोषण केली असतील. मागच्या प्रकरणापासून फक्त ते फेमस झाले. पण माझं माहेर शहागडच्या जवळ, मला माहिती आहे माझ्या लग्नाच्या अगोदर पासून सुद्धा त्यांनी आमरण उपोषण केले, साखळी उपोषण केलेत. पाण्याचा थेंब मुखामध्ये अख्खा आयुष्य ज्या माणसाचं मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यातच गेलं, हे आपल्याला फक्त 2 महिन्यापासून येडं लागलंय. आणि आरक्षण म्हणजे आपल्याला काय कळायला लागलंय, त्या माणसाचं अख्खा अर्ध आयुष्य आणि पूर्ण तारुण्य त्या माणसाने मराठा समाजासाठी खर्ची केलंय. आणि छत्रपती शिवरायानंतर स्वराज्यामध्ये तेवढी समाजाची तळमळ, आणि छत्रपती शिवरायानंतर जर ह्या मस्तक जर कोणाच्या चरणी झुकवा वाटत असेल ना, तर नारदाच्या गादीवरती शपथ घेऊन खोटं सांगत नाही माईबाप, मनोज दादा जारांगे पाटलाच्या चरणी नतमस्तक तुम्हाला व्हावंच लागणार आहे आणि झुकवावंच लागणार आहे. आणि तुकोबरायाच्या नंतर जाळोनी संसार बैसलो अंगणी, हे प्रमाण जर कुणाला लागू पडत असेल तर ते मनोज दादा जारांगे पाटलांना. विठ्ठल शास्त्राने 3 शब्द आपल्या समोर ठेवली चिंतना करण्यासाठी, आज्ञा, अवज्ञा आणि प्रतिज्ञा. तुम्ही लक्ष देऊ नका, फक्त गोडबड गोंधळ होणार आहे. तुमचं पूर्ण लक्ष माझ्याकडे केंद्रित पाहिजे. इथं आपली परीक्षा आहे. मग आज्ञा, अवज्ञा आणि प्रतिज्ञा. आज्ञा कोणी करावी, अवज्ञा कोणी करावी आणि प्रतिज्ञा कोणी करावी, थोडक्यातच सांगून मी अभंगाच्या पहिल्या चरणावरती येते. आज्ञा कोणी करावी, पहिली अवज्ञा लक्षात घ्या. अवज्ञा कोणी करावी, अवज्ञा कुणीही कुणाची करू नये. आपली कुणी अवज्ञा केली तर ती आपल्याला आवडत नाही, पटत नाही, रुचत नाही. मग इतरांची अवज्ञा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? एवढे आंदोलन झालेत पण शिस्तीत झालेत. आम्ही तुमची आज्ञा पाळली. माझी विनंती सरकारला, सरकार महोदयाने आमची 40 दिवसाची आज्ञा पाळायलाच हवी होती. पण सरकार कमी पडलं, गाड्या कमी पडलं. सरकारने अवज्ञा केली. आपली कोणी अवज्ञा केली तर ते आपल्याला आवडत नाही, मग इतरांची अवज्ञा करण्याचा आपल्याला अधिकार कोणीच दिला नाही. शास्त्र सांगते अवज्ञा करू नका, अधर्म करू नका. पण एका विशिष्ट भूमिकेवरती परमात्मा प्राप्ती होत असेल आणि धर्मासाठी अधर्म होत असेल, धर्मो रक्षयति रक्षितः, तुम्ही धर्माचं रक्षण कराल तर धर्म तुमचं रक्षण करेल. कधी कधी खरं पटवून देण्यासाठी खोट्याचा सहारा जर घ्यायचा असेल तर शास्त्राने सांगितलं हरकत नाही. प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरत गेले, राजमाता निंदू भरत गेले. प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरत गेले, राजमाता निंदू भरत गेले. हे प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरत गेले, राजमाता निंदू प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरत गेले, राजमाता निंदू भरत गेले, भरत गेले. शास्त्र सांगते अधर्म करू नका, अवज्ञा करू नका. एका विशिष्ट भूमिकेवरती परमात्मा प्राप्ती होत असेल तर देव जोडे तरी करामा. जर आमचे अंतःकरण जळत असतील आणि ते तुम्हाला दिसत नसतील तर तुमची घरं जळताना तुमचं अंतःकरण कसं होईल? हा अधर्म आहे, पण शास्त्राच्या भाषेत केलेला अधर्म. हा करायला हरकत नाही, म्हणजे कराच असं मी म्हणत नाही. ही संतप्त झालेली भावना आहे. पुन्हा 7 दिवस झाले मुखामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंबही जारांगे पाटील घेत नव्हते. तुम्ही आमच्या मागण्या का पूर्ण करत नाहीत म्हणून संतप्त झालेली महाराष्ट्राची, मराठ्यांची आणि तरुणांची भावना, त्या भावनेचा उद्रेक म्हणून इतर भवन तुम्ही जाळलेले पाहिले असतील. शास्त्र सांगते अवज्ञा करू नका. दुसरा मुद्दा समोर घ्या. आज्ञा कुणी करावी? आज्ञा देवानी करावी, आज्ञा वेदांनी करावी, आज्ञा संत महंतांनी करावी. वेदांची आज्ञा मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. थोरा मोठ्यांचा आदर करा. देवाची आज्ञा जडजडूनी वाहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जे पावसे अव्यंग निजधाम माझे. साधू संताची आज्ञा आली या संसारा, उठा वेग करा, शरण जावो दारा पांडुरंगा, शरण जावो दारा आलिया
संसारा उठा वेग करा, साधू संताची आज्ञा आहे. आणि तिसरा मुद्दा समोर घ्या, प्रतिज्ञा, जो आजच्या अभंगामध्ये अभिप्रेत आहे. प्रतिज्ञा कुणी करावी? सामान्य व्यक्तीने प्रतिज्ञा अजिबात करू नये आणि तोंडावरही पडू नये. अशा अनेक झालेत, इथं येणं तिथं येणं तिथं, दिसला की हानी ना आता तुम्ही काय मला काय बावट समजलं का काय? बिड्या फुके दिसले का काय तुम्हाला सगळेजण? इथं येईन तिथं येईन, यांनी माझ्या आपल्याला येड्यात काढलं. काका मामा दादा आपलं काय नाही म्हटले, जायचं फक्त बोलायचं, बोलून मोकळं व्हायचं. दुसरा म्हणतो येस, तिसरा म्हणतो अरे माईक चालू आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल. आणि वरचे वर तोंबडीचा पणा करणार हे तोंड चोपडे कुडलचे. विठ्ठल आता काय नाही, इथं येईन तिथं येईन कसा चपलानी आणि ना. आता महिला मंडळ सुद्धा आता संतप्तच आहे. मराठा आरक्षणामध्ये केवढा मोठा सपोर्ट, केवढा मोठा पाठिंबा आहे माझ्या मातृवर्गाचा. एकदा टाळी वाजवा आमच्यासाठी. तुम्हाला काय वाटलं यांना फक्त काय चुली पुढे भाकरीच थापता येतात का? केवढा पाठिंबा होता माझ्या मातृवर्गाचा. आज तुमची गरजच पडणार नाही. बांगड्याचा साडी खनचोडीचा हा हेरच ठेवलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बोर्ड आहेत. जोपर्यंत मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ना कोणत्या पक्षाचा ना कोणता पक्ष माझा. मग कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी गावामध्ये प्रवेश करण्याचा हिम्मत करू. प्रत्येक गावात बोर्डच आहेत. आणि आमच्या सृष्टी सरकारला तर महिला मंडळनी बोर्डच लावला होता. जो राजकीय पुढारी भेट देण्यासाठी येईल त्याची ओटी भरून त्याची पाठवणी करण्यात येईल. नादच करायचं नाही महिला, यांचा नादच खोळा. विठ्ठल सामान्य व्यक्तीने प्रतिज्ञा, अरे इथे भल्या भल्यांच्या प्रतिज्ञेला मोल नाही. भल्या भल्यांच्या प्रतिज्ञा. रावणाने 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. स्वर्गाला शिडी लावील, समुद्राचं खारपणी गोड करेल आणि सोन्याला सुगंध आणील. पण रावणाची एकही प्रतिज्ञा पूर्ण करता आली नाही. 14 चौकड्याचं आयुष्य असताना सुद्धा. जिथं रावणासारख्याच्या प्रतिज्ञा मोडीत निघाल्या, पूर्ण झाल्या नाहीत, तिथे तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला कुठं उचलून फेकून देते, पत्ता सुद्धा लागायचा नाही. सामान्य व्यक्तीने प्रतिज्ञा करू नये. ऐका प्रतिज्ञा म्हणतात कशाला? अरे यात जर हिंदू धर्माची निंदा करत असाल तर समुद्रात फेकून देईल. प्रतिज्ञा करताय स्वराज्य स्वाभिमानी विवेकानंद, याला प्रतिज्ञा म्हणतात. अरे आलात तर तुमच्या सहित आणि नाही आलात तर तुमच्या शिवाय या समुद्रामध्ये उडी टाकण्यासाठी मी एकटा तयार आहे. प्रतिज्ञा करतायत स्वातंत्र्य वीर सावरकर, याला प्रतिज्ञा म्हणतात. तुम मुझे खून दो, तुम मुझे तंबाखू दो, मैं तुम्हें चूना दूंगा. तुम मुझे वोट दो, मैं तुम्हें नोट दूंगा. मी तुमच्या पुढे हानू हानू घेईन बर का. आता असल्या हलकट प्रतिज्ञा नव्हत्या. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. आजादीची प्रतिज्ञा करतायत नेताजी सुभाष चंद्र बोस, याला प्रतिज्ञा म्हणतात. मैं अपनी झांसी नहीं दूंगी. इंग्रज सरकारला ठणकावून सांगते झाशीची राणी लक्ष्मीबाई, अरे बुंदेलखंड के घर बोलो से हमने तो सुनी कहानी थी. अरे खूब लड़ी मस्तानी वह तो झाशी वाली राणी थी. प्रतिज्ञा करते झाशीची राणी लक्ष्मीबाई, याला प्रतिज्ञा म्हणतात. आजही प्रतिज्ञेचा विषय निघला, अंगावर काटा उभा राहतो. राजा आधी लगेन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. प्रतिज्ञा करतायत नरवीर तान्हाजी मालुसरे, याला प्रतिज्ञा म्हणतात. आणि शास्त्राच्या परिभाषेमध्ये ज्यांचं नाव घेतलं असता प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होते. भीष्मपान केला करा, भीष्मपान केला करा, भीष्मपान केला करा, भीष्मपान केला करा. धनुर्धर रक्षिले, धनुर्धर
जोरदार टाळी. भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. शास्त्राने प्रतिज्ञेचे 5 प्रकार सांगितले. अर्थमूलक प्रतिज्ञा, अनर्थमूलक प्रतिज्ञा, स्वार्थमूलक प्रतिज्ञा, परार्थमूलक प्रतिज्ञा आणि परमार्थमूलक प्रतिज्ञा. प्रतिज्ञा करायची झाली तर अर्थमूलक करू नका, आणि केलीच तर काय भोगावं लागतं. ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले त्यांची एकदा जाऊन, ज्यांच्या मागे ईडी लागला ना त्यांची एकदा मुलाखत घेऊन या. म्हणजे तुम्ही आम्हाला आरक्षण नको ना आम्हाला कुणबी मरून प्रमाणपत्र नकोच, आम्हाला गरजच नाही. अरे तुमच्या घरी इड्या लागले तेवढी इस्टेट तुमची जळाता जळा नाही. अरे आमच्या घरी दात घासायला काडी उरली नाही. आता नसेल तुम्हाला गरज हरकत नाही, तुम्ही घेऊ नका ना. पण निदान ज्याला भेटतंय त्याच्या वाटेत तरी कशाला येतात आणि त्याची वाटमारी तरी कशाला करतात. 5-5 पिढ्या बसून खातील एवढी इस्टेट आहे तुमची, तुम्हाला नाही ना गरज, घेऊ नका ना तुम्ही. पण सामान्य व्यक्तीचं का बळी देत आहे. अर्थमूलक प्रतिज्ञा. ज्यांनी ज्यांनी घोटाळे, भारत देशामध्ये आदर्श देशात घोटाळे पण आदर्श आहेत. आदर्श घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, डिझेल घोटाळा, कोळसा घोटाळा. विठ्ठल एक वाक्य बोलू का गोड माईबाप. आमच्या भारत देशात कधीही पाकिस्तानचा दरारा नव्हता, कारण या भारत देशाला कधी संरक्षण मंत्री नव्हते. भारतात कधी वीज जात नव्हती, कारण भारतात ऊर्जा मंत्री नव्हते. आमच्या भारतामध्ये कधी शेतकरी आत्महत्या करत नव्हता, कारण या भारत देशाला कृषी मंत्रीच नव्हते. जेव्हा जेव्हापासून ही पद भरायला लागली तेव्हा तेव्हापासून लोक हुरफाटी मारायला लागली. 50 वर्षापूर्वी शेलूच्या मोंड्यामध्ये तेव्हाचे कृषी मंत्री आले होते. माझा जन्म नाही तुम्हाला कळत नाही, त्याच्यामुळे डोकं लावायचं काम नाही. 50 वर्षापूर्वी कृषी मंत्री आले. एका बाजूला मिरचीचा, एका बाजूला कांद्याचा बाजार होता. विविध बाजार बघत बघत ते कृषी मंत्री आले मिरचीच्या बाजारात. एका बाजूला हिरव्या मिरच्या, एका बाजूला लाल मिरच्या होत्या. त्यांनी विचारलं का रे, शेतकऱ्यांना विचारलं या हिरव्या मिरचीचा भाव किती. त्यांनी सांगितलं सध्या काय भाव आहे इकडं 80. किती, चला जाऊ दे 100 रुपये किलो हिरवी मिरची. भेटू द्या ना, कोणाच्या कशाला पोट चढ उठवतो दो, कोणाच्या कायला पोटात दुखत. काजू बदाम 500 रुपये पावशेर येतं. 500 रुपयाला पावशेरच भेटते ते. शेतकरी आजपर्यंत कधी ओरडला का 500 रुपयाच्या भावावर? अजिबात नाही. ते महाग येतं ते विचारित बी नाही, खातं बी नाही. आपले शेंगदाणेच काजू काजू म्हणून खायचे. जास्त डोकं लावणे ते शेंगदाणेच घ्यायचे, काजू म्हणून खायचे. त्याच्या शेतमालाला 1-2 दिवस जर भाव आला तर कशाला आरडा आणि ओरडा. कधी जर त्याची चूल आनंदामध्ये पेटत असेल तर पेटू द्या ना माईबाप. अन्नदाता सुखी भव. विठ्ठल 50 वर्षापूर्वी सेलूच्या मोंड्यात तत्कालीन देवाचे कृषी मंत्री आले. आल्याच्या नंतर मिरचीचा बाजार होता. विचारलं हिरवे मिरचीचा भाव किती. म्हणे 100 रुपये किलो. आणि या लाल मिरचीचा भाव किती सांगितलं 500 रुपये किलो. आणि बिघडलं ते कृषी मंत्री. ते पुढा पाळायला मागून त्याचा पिये पडतो, साहेब थांबा. आणि अजिबात थांबणार नाही. बावड शेतकरीत, येडे शेतकरीत. असे येडे शेतकरी असल्यानंतर हे आत्महत्या करणार नाही तर काय करणार आहेत. तो पिये म्हणे नेमकं साहेब प्रॉब्लेम काय झालं काय. तो म्हणे हिरव्या मिरचीचा भाव. हा म्हणे 100 रुपये किलो. लाल मिरचीचा भाव 500 रुपये किलो. मग येड्या शेतकऱ्याला शेतीमध्ये लालच मिरच्या लावायला काय झालं. हे नको ते बावळट त्या त्या ठिकाणी पदी भरायला लागलेत. परिणामी महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय. ढल प्रतिज्ञा करायची असेल तर प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी. अर्थमूलक प्रतिज्ञा महाभारतामध्ये एकाने केली होती. 100 पैकी एकही पिंडदान करायला सुद्धा उरलं नाही. सुच्च मगरे दास्यामी विना युद्धेन केशवा. भगवान परमात्म्याने शिष्टाई केली. दुर्योधना तसं पाहिलं तर पांडव अर्ध्या राज्याचे अधिकारी. त्याच्या वाट्याचं आहे बाबा हो, त्याला देऊन टाका. अर्ध राज्य त्याच्या वाट्याचं आहे. अर्ध्या राज्याचे अधिकारी पण नाही जाऊ द्या, टक्केवारीत का होईना देऊन टाका ना. निदान 5 गावची तरी जहागिरी. अजिबात जमणार नाही म्हणे. सुईच्या टोकावर बसेल एवढी माती काय, जमीन काय, माती सुद्धा पांडवांना युद्धाशिवाय देणार नाही. गोडीत मागितलं, शिष्टाई करून सांगितलं, शहाण्यासारखं सांगितलं. नाही न जमलं त्याच्यामुळे जाळपोळे आणि बंगली पेटून दिले. हा त्याचा परिणाम आहे. दुर्योधना तुला गोडीत सांगत होतो रे, गुलाबीत सांगत होतो. रक्तपात होईल, हजारो स्त्रिया विधवा होतील,
वर्णसंकर होईल, पण ऐकत नाही ना. आता आता युद्ध अटळे. लक्षात घ्या, जी जी गोष्ट सांगून आपला हक्क आहे ना माणसाने मागितला पाहिजे, मागून मिळवला पाहिजे. नाही जमला तोंड वाजून मिळवला पाहिजे, तरी नाही त्या तोंडात वाजून मिळवा, पण अधिकार मिळालाच पाहिजे. विठ्ठल दे दुर्योधना त्यांच्या वाट्याचे, अजिबात देणार नाही म्हणे मी. परमात्मा म्हणे आता युद्ध अटळे. 7 दिवस झाले ना, अजूनही ऐकत नसाल. युद्ध अटळे. जी जी गोष्ट सांगून मिटली नाही, जी जी गोष्ट सांगून समजलीच नाही, जिथं अतिरेक झाला व्यतिरेक होतोच, सांगून जमली नाही, परिणामी महाभारती युद्ध झालं. जगातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या युद्धामध्ये ज्याची गणना होते, जगातलं सगळ्यात मोठं युद्ध महाभारत. का? फक्त पांडवांना त्यांचा हक्क सहजासहजी मिळाला नाही म्हणून. विठ्ठल लोक झोपेत असताना तुम्ही पहाटे शपथविधी घेऊ शकतात. लोक साखर झोपेत असताना तुम्ही शपथविधी पूर्ण करू शकतात. 2-2 उपमुख्यमंत्री नेमू शकतात. रात्रीतून तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. लोक झोपेत असताना तुम्ही नोटाबंदी करू शकतात, पुन्हा नव्या नोटा आणू शकतात. मग मनावरच घेतलं तर हे सरकार मराठा समाजाला आरक्षण का देऊ शकत नाही? हा प्रश्न काही मिनिटांचा आहे माईबाप. एवढे दिवस घालायची गरजच नाही, हे मनावरच घेईना. हे आपल्याला चॉकलेट देईल येतं 2 दिवसाचं 3 दिवसाचं. येडं समजलं का काय? येतं 2 कोटी येणारा समाज इथं लग्नाला सांगितलं, लोक सहकुटुंब सहपरिवार एकट्यावर भागवीत येत. आता इथं सांगून लग्नाला कुणी येईना. 2 कोटी समाज काय येडपट होता का? लेकरं बाळा एवढ्या उन्हातानामध्ये घेऊन यायला. लोकांना जागा मिळेल. मी स्वतः 10 किलोमीटरवर रस्त्यावर होते आणि माझ्या पाठीमागे 15 किलोमीटरवरती लोक गाड्या घेऊन रस्त्यावर होते. एका नाही, सराटे आंतरवारीला जेवढे जेवढे जाणारे मार्ग होते ते सगळे महामार्ग 25-25 किलोमीटर ब्लॉक झालेले होते. जेवढा समाज त्या विराट सभेच्या प्रांगणात होता तेवढाच समाज बाहेर होता. निम्म्याला एंट्रीच भेटली नाही तिथं. येडपट होता हा समाज. हक्कासाठी जागरूक होणारा आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात तळमळ होती. एकतर बाई अशी पाहिली, तिच्या कडेवर छोटस 1-1.5 वर्षाचं लेकरू होतं. ती म्हणत होती आज जरी याला त्रास आहे, याचा भविष्यकाळ मला सुखाचा करायचा आहे. काल एक बाई एवढी रडत होती, नांदेडवरून आलेली. म्हणे मला कालच यायचं होतं, 5व्या दिवशीच यायचं होतं आरक्षणाच्या, पण म्हणे माझी पोरगी अचानक आजारी पडली. एवढी रडत होती ती बाई. माझ्या दादाला माझ्यासाठी एकतरी घोट पाणी पाजा. एक वाक्य बोलू माईबाप, आरक्षण भेटत राहील, ते भेटणारच आहे, ते घेणारच आहोत आम्ही. पण हे आरक्षण ज्यांच्यासाठी घ्यायचंय तेच जर आमचे गड जर गेले, गड आला पण सिंह गेला, असं होता कामा नाही. गड जिंकायचाय पण त्याच्यासाठी आम्हाला आमच्या सिंहाच्या कुर्बान्या नाही द्यायच्या. या घटनेची आम्हाला पुनरावृत्ती नाही करायची. आता आरक्षण घ्यायचंय पण ज्यांच्यासाठी घ्यायचंय तीच आमची मराठा बांधव जर आत्महत्या करत असतील तर त्या आरक्षणाला घेऊन काय आम्हाला चाटायचंय का? जेवढं आरक्षण महत्वाचं आहे तेवढा प्रत्येक मराठा बांधव आमच्यासाठी महत्वाचाच आहे. प्रत्येक महत्वाचा आहे. 7 दिवस झाले गोड घेत नाहीत. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं जारंगे पाटील यांच्या शरीरात पाण्याची पातळी कमी होते, म्हणून विनवणी करून पाणी पाजतच जा. माझी विनंती असेल माईबाप, आरक्षण देणारच आहे सरकार, द्यावं लागणारच आहे, त्याशिवाय मागे हटणार नाहीच. पण पाणी शरीरात हळूहळू कमी होते, त्यामुळे रक्त घटत चाललंय, गोठत चाललंय. आणि रक्त घटत आलं की मग हार्ट अटॅकचे चान्सेस असतात. डॉक्टरांनी धोका सुद्धा सांगितलाय. काल लाईव्ह बघितलं मी, एक डॉक्टर ढसा रडू लागली का जारंगे पाटलांनी तपासणीसाठी अंगाला हात लावू दिला नाही म्हणून. माझ्या दादांनो, आरक्षण मिळवायचंय, ते भेटणार आहे, पण ते भेटण्यासाठी तुमच्या प्राणाची आहुती जात असेल ही निश्चित बाब दुःखाची असेल. विठ्ठल ज्यावेळी छत्रपती शिवराय 32 मन सोन्याचं राजसिंहासन आणि महाराष्ट्राचे छत्रपती म्हणून ज्यावेळी राज्याभिषेक होणार होता ना, एक एक पाऊल सिंहासनाकडे जात असताना पावला गणिक
दबकात पावलं टाकत होती छत्रपती शिवराय आणि प्रत्येक पावलागणी डोळ्यात घळाघळा अश्रू होत होती. त्या सिंहासनावर राजसिंहासनावर बसताना राजांच्या कानात आवाज येत होता, राजा पोराचं लगीन नाही हो, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. तानाजी मालुसरी दिसत होते, सूर्याजी मालुसरी, येसाजी कंक, दादाजी नरसप्रभू, शिवानावी, सगळे महाराष्ट्र या हिंदवी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे सगळे मावळे राजांना त्यावेळी दिसत होते. हे 32 मन सोन्याचं सिंहासन आज मला बसण्यासाठी, हे हिंदवी स्वराज्य पूर्ण झाले, स्वराज्याचं स्वप्न पूर्ण झाले, ही श्रींची इच्छा होती. पण तब्बल या 32 मन सोन्याचं सिंहासन प्राप्त करण्यासाठी 18 पगड जातीतील माझ्या मावळ्यांचं मला प्राणांचं बलिदान द्यावं लागलं. एक एक मावळ्याचं बलिदान राजांना त्यावेळी आठवत होतं. गड मिळवायचाय पण याच्यासाठी सिंह जाता कामा नाही. विठ्ठल प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी, अनर्थमूलक नसावी. भारतात राहतात आणि हिताच्या गोष्टी पाकिस्तानच्या करतात, या अनर्थमूलक प्रतिज्ञा. प्रतिज्ञा स्वार्थमूलक नसावी, मला सगळं भेटलं पाहिजे आणि माझ्या पत्तरवेळी वात आला पाहिजे, स्वार्थमूलक प्रतिज्ञा नसावी. प्रतिज्ञाच करायची झाली तर प्रतिज्ञा परार्थाची करा, प्रतिज्ञा परमार्थाची करा. सेवी तो हारस वाटी तो अनेका, घ्या रे होऊ नका रान भरी, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरपडू घ्या रे तुम्ही. 5वी प्रतिज्ञा सांगितली म्हणजे परमार्थमूलक प्रतिज्ञा. ज्ञानोबारायापासून कळस असणाऱ्या तुकोबारायापर्यंत सगळ्यांनीच प्रतिज्ञा केल्या, पण सगळ्यांच्या प्रतिज्ञा बघण्यासाठी आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे संप्रदायाचे महामेरू, वैराग्यराग रसिकत्व प्राप्त असणारी तेजोनिधी भगवान श्री तुकोबाराय पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतात. सेवेला निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात. घेईन मी जन्म वा 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 यादसाठी घेईन मी जन्म यादसाठी देवा, 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 तुझी चरण सेवा वा 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 या बात. साधावया, श्री राधे तुझी चरण सेवा, तुझी वा वा वा. तुझी चरण सेवा, तेरा वा वा तुझे चरण सेवा,
मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. तुकोबराय स्वतःची प्रतिज्ञा जगाच्या मालकाच्या दारात उभं राहून प्रगट करतात. घेईन मी जन्म भगवंता तुझी चरण सेवा साध्य करण्यासाठी, तुझी सेवा करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. मी पुन्हा येईन, जन्माला येईन. मी पुन्हा पुन्हा जन्माला येईन. तुझी चरण सेवा आणि प्रतिज्ञा ती असावी, जगत हिताची असावी. मनोज दादा जारंगे पाटलांनी सुद्धा प्रतिज्ञा केली, चुली पुढं नाही केली, हा जगाच्या समोर केली, माईक हातात घेऊन केली. आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा. ही प्रतिज्ञाची माईबाप, ही परार्थाची प्रतिज्ञा. अख्खं मंत्रिमंडळ पायाशी बसून होतं. पंतप्रधानाच्या सोबत जेवढा समाज नाही एवढा समाज एका मराठी आणि कुणबी माणसाच्या सोबत आहे. साध्या शेतकऱ्याच्या घरात जन्म घेतलेले एका शेतकऱ्याच्या लेकराच्या सोबत एवढा समाज आहे. काय श्रीमंती हो पाहताल. पाहिलं तर बॉडी बी नाही, दाढी बी नाही, गाडी बी नाही. जेवढ्या गाड्या होत्या लोकांनीच फिरवलं. बॉडी बी नाही. आता उपोषण करू करू शरीरात रक्त उरलं नाही ना. रक्त आत्ताच उपोषण नाहीये. अनेक दिवसापासून उपाशी राहतात ते. मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी. घर पाहताल तर छोटस मातीचं घर आहे, पत्रे घरावर येतं. अत्यंत गरीब परिस्थिती, फार गरीब परिस्थिती माईबाप. स्वार्थच ठरवला असताना एका रात्रीतून कोटीचा बंगला उभा राहिला असता गड्याचा. तर नाही, बेईमानी करणं आमच्या रक्तातच नाही, जातच नाही, ती अजिबात नाही. थोडक्यांना नाही, तिडक्यांना नाही, टक्केवारीत नाही, सगट सगळ्या मराठा समाजाला कुणबी म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे एवढा हट्ट आहे त्या माणसाचा. म्हणून माझी विनंती असेल, पाणी पिताना पाण्याच्या घोटा गणिक मनोज दादा जारंगीची आठवण ठेवा माझ्या दादांनो. आणि जेवण करत असताना प्रत्येक घासा गणिक मनोज दादा जारंगे पाटलाची आठवण ठेवा. काहींनी कोजागिरीची पौर्णिमा साजरी केली नाही. आम्ही महाराज लोकांनी तर नाही केली बुवा. आणि दुसरी गोष्ट ग्रहण बी होतं. त्या दुधाचा थेंब तुमच्या मुखामध्ये घेत असताना माईबाप, पण आमच्यासाठी आमचा बाप सराटीत अजून उपाशी आणि बिना पाण्याचा बसलाय. हे वाक्य विसरून नाही चालणार नाही. पाण्याच्या घोटा गणिक आणि प्रत्येक जेवणाच्या घासा गणिक त्या माणसाची आठवण ठेवा. काय निष्ठा कशी असावी माईबाप, किती निष्ठा असावी. आणि जातीसाठी केवढा मोठा लढाई. फार वर्षांनी, शेकडो वर्षांनी असं नेतृत्व आम्हाला भेटलं, खंबीर भेटलं. नेतृत्व खंबीर भेटलं, खानदानी भेटलं बरं का, खानदानी भेटलं. ज्याच्या खांद्यावर ओझं दिलं खरंच खानदानी नेतृत्व आणि खंबीर नेतृत्व महाराष्ट्राच्या मातीला अनेक वर्षाच्या पुण्येने भेटलं माईबाप. या खंबीर नेतृत्वाला आता गमावू नका. पांडुरंगाकडे एकच प्रार्थना करूयात, पांडुरंगा आमच्यासाठी आमचा भाऊ लढतोय ना अंतर्वालीत, आमच्यासाठी आमचा भाऊ लढतोय. आम्ही किती जगले तर धड आमचं भलं करू शकत नाही, शेजारच्याच भलं करू शकत नाही. आम्ही कोणी उपयोगाचे नाहीत. आमचं आयुष्य आमच्या भावाला लाभू दे. आमचं आयुष्य मनोज भाऊंना लाभावं. त्यांच्या शरीरात बळ यावं, मराठ्यांसाठी लढण्यासाठीचं बळ त्यांच्या रक्तात यावं. त्यांचं आयुष्य लाभावं, आमचंही आयुष्य त्यांना लाभावं. पांडुरंगाकडे आपण प्रार्थना करूयात. अरे लाख गेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जाता कामा नये. आज लाख गोळा केलेत ना फक्त एकट्याने, आणि तो लाख गोळा करणारा जाता कामा नये. लाख गेले तरी चालतील बाकीचे, पण लाखाचा पोशिंदा कोटीला गोळा करणारा मराठा समाजाचं स्वाभिमान, धर्मवीर म्हटलं तरी आता वावगं ठरणार नाही. धर्मवीर मराठा भूषण मनोज दादा जारंगे पाटील भरपूर आयुष्य प्राप्त होऊ दे. प्रतिज्ञा केली जी सगळ्यांच्या हिताची. तुकोबराय प्रतिज्ञा सांगतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. काय मला तर वाटतं असे महापुरुष असतात, हे अवतारी पुरुष असतात. हे एका जन्मातलं नसतं. ज्यावेळी एखादा संत, एखादा सद्भक्त जन्माला येत असेल, त्याची भक्ती एका जन्मातली नसते. तिळ तिळ पुण्य साचा पडे, पर हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा. तशी मराठा समाजाच्या विषयी एवढी कळकळीची तळमळीची भावना उत्पन्न झाली. बंदे में कुछ तो दम हे, त्याशिवाय 2 कोटी समाज जमलाच नाही, अजिबात नाही. आणि महाराज लोक फुकट पळालीच नाहीत, आम्ही येतो आम्ही येतो.
आमचे 10 फोन करून कुठे तारीख भेटत नाहीत. आम्ही स्वतः होऊन फोन करत होतो, आम्ही सेवा देतो, आम्ही सेवा देतो. अरे पैसे देऊन जे महाराज लोकांच्या तारखा भेटत नाही ते स्वतः म्हणत होते आम्ही येतो. याचा अर्थ काहीतरी धमक नसली, नक्कीच असली पाहिजे ते व्यक्तीमध्ये, काहीतरी धमक असली पाहिजे. प्रजाहिताची, सकल जनांच्या हिताची प्रतिज्ञा घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घेऊ आपण सगळ्यांनी हात वरती घ्या. उभे राहिलेले, खाली बसलेले, जो व्यक्ती हात वरती घेणार नाही त्याला चिकनगुन्या होईल. सर्वांनी टाळकरी आणि वादक सोडून सर्वांनी हात वरती घ्या. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी, आनंदी निर्भर असो भलती टाई, सुख दुःखा नाही चाड मा. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी, अनेक सायासन करीन धरी आस, होईन उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी, मोक्षामा घरी कामारी हे दासी, होय सांगोयसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. अतिशय धावत्या वेगामध्ये ओघामध्ये एका चरणाचा अर्थ तुमच्या समोर ठेवला. 4 चरण शिल्लक आहे. आरक्षण भेटल्यानंतर पुढच्या 4 चरणावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न. सेलुकर दणक्यात सप्ताह करा गाडी, या ठिकाणी मोठा सप्ताह करा. पुढच्या 4 चरणावर आपण तुकोबारायच्या कृपेने चिंतन करण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा सर्व साधू संतांच्या, श्रोते सज्जन, माई बापाच्या, छत्रपती शिवरायांच्या आणि सकल समाज बांधवाच्या, माझ्या मराठा समाजाच्या चरणी समर्पित करून 13 तारखेपासून पौळ डिग्रस या ठिकाणी श्रीमद भागवत कथा प्रारंभ होत आहे. वेळात वेळ काढून सर्व श्रोते माईबापांनी बहुतांश संख्येने उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. झालेली सेवा पूर्णविराम. वाणीला जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली.